ब्लॉग होणार आहे कारण आज आहे सॅटर्डे. आज चाललंय ते मराठीचे ऑडिशन. अच्छा, आणि सकाळचे वाजले आहेत 5:30 पावणे 6 आणि आम्ही ही ट्रेन पकडली आहे टू पनवेल आणि आम्ही चाललोय ठाण्याला. सो सकाळ सकाळची उठली आहे आणि आम्ही बसलोय ट्रेनमध्ये. आणि ट्रेनमध्ये आम्ही छोटीशी एक ॲक्ट रेडी केलंय जीएलचा. स्क्रिप्ट जीएल लर्न करत चालली आहे. ते लर्न करत करत आम्ही जाणार आहोत. तर सकाळचे 9 वाजता आम्ही एक्झॅक्ट लोकेशनला पोहोचलो आणि ऑडिशन करता पाहिलं तर खूप मोठी रांग लागली होती. आणि ह्या रांगेत जेल आणि तिच्या मम्मीला मी उभं केलं होतं. आणि त्याच्यानंतर कळलं आम्हाला, तिथे पोचल्यावर कळलं होतं की इथे 1-2 फोटोज लागतील पासपोर्ट साईजचे आणि तुम्हाला तुमचं आधार कार्डही लागणार आहे. आणि जो आमच्याकडे नव्हता, नाही आधार कार्ड होता नाही आमच्याकडे फोटोज होते. मग आम्ही तिथेच एक जेलचे 2 फोटो काढले फोनमध्ये. आणि तिथे शेजारीच एक झेरॉक्स सेंटर होतं, पण तिथे प्रचंड गर्दी झाली होती कारण की प्रत्येक माणूस तिथेच जाऊन उभा राहिला होता आणि लवकर काही काम होत नव्हतं. शेवटी मी एक दुकान शोधलं, थोडं लांब होतं ते, आणि तिथे जाऊन मी माझे प्रिंट्स काढले. आम्हाला सोबत एक मुलगी भेटली होती, आमच्या रांगेत उभी होती, हिंदवी म्हणून छोटीशी, आणि तिच्या आईने माझ्याकडेच फोटो दिले होते प्रिंट करायला. ते काढून मी परतलो. तोपर्यंत इथे हे लोक आत शिरले होते. आत्ता मोठी गंमत, मला आज जायचे झाले प्रॉब्लेम कारण की हे लोक ऑलरेडी आत होते. पण मग मी सांगितलं की माझी मुलगी दुसऱ्यांसोबत आतमध्ये आहे आणि त्याकरता मला जावंच लागेल. आणि असं करून मी आत शिरलो आणि कसं बसं तरी आत शिरलो. ॲक्च्युली शिरल्यानंतर हे लोक मस्त रजिस्ट्रेशनच्या लाईनमध्ये उभे होते आणि आपली नावं तिथे नोंदवत होते. तसं एवढी अशी गर्दी वाटली नाही मला जेवढी वाटली पाहिजे होती. मला असं वाटलं होतं की खूप गर्दी असणार, तेवढी नव्हती पण होती. बरीच मुलं आली होती ऑडिशन्स करता आणि प्रत्येकांचा स्किट एकदम रेडी होता. आमचाच नव्हता कारण की आम्हाला वेळेवर कळलं होतं. आणि हा होता आमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि हे आम्ही समोर लावलं होतं ड्रामा ज्युनियर्सचं. आणि त्यासोबत ही आहे ती छोटीशी मुलगी जी मी तुम्हाला आधी बोललो होतो, हिंदवी. ती तिच्या आईसोबत आली होती आणि तिचाही हा फर्स्ट ऑडिशन होतं. इथे बरीच गर्दी होती आणि आम्हाला ॲक्च्युली आमच्या अमन दादाने एक दिवस आधी आम्हाला मेसेज केला होता, फॉरवर्ड केला होता इंस्टाग्रामवर की तुम्ही ऑडिशनला जा जीएलला घेऊन. तर आम्ही इथे पोचलो आणि आता आमचा नंबर आला होता आणि जीएलला असं वाटलं होतं की आता मला एकट्या जावं लागणार आहे. तर तसं काही नव्हतं. आम्ही एकत्र मध्ये गेलो, आम्हाला एका क्लासरूममध्ये जाऊन बसवलं आणि मग तिथे आम्ही खेळत होतो. आमचा नंबर येईपर्यंत रॉक पेपर सीझर. बारा आणि फायनली आमचा टर्न आला. जीएलला माईक फिट केलं आणि आता आम्हाला ह्या पुढे शूट करू नाही दिलं. ऑडिशन झालेलं आहे. ऑडिशनमधून बाहेर आलो. जीएल आपलं स्क्रिप्ट विसरली होती, थोडंसंच बोलली होती, पण इट्स ओके. इट वॉज अवर फर्स्ट एक्सपिरियन्स आणि खूप मजा आली. त्याच्यानंतर आम्ही इथे मस्त इथे एक सेल्फी बूथ होतं, तिथे छान एक फोटो काढले आणि आम्ही निघालो आमच्या परतीच्या प्रवासाला. आणि तेही आम्ही आमच्या सेकंड शटल म्हणजे ट्रेनमध्ये बसलो होतो, सुरत शटल ट्रेन विरारमधून. जेलचा हाही एक फर्स्ट एक्सपिरियन्स होता, ट्रेनमध्ये असं वर बसून यायचं आणि तिला तेही आवडलं. एक नवीन एक्सपिरियन्स ऑडिशन्सचा आणि एक नवीन एक्सपिरियन्स ह्या ट्रेनमध्ये असा सफर करण्याचा. तुम्हाला माझा नक्की व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.